टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल. बरेच दिवस झाले डेली व्लॉग जे आहेत, रुटीन व्लॉग ते शेअर करणं जरा बंद पडलं होतं किंवा मग काही दिवसांसाठी ते स्किप झालं होतं असंही तुम्ही समजू शकता. बरेच चला आता आजच्या दिवसाची सकाळ जी आहे ना, तर ती झालेली आहे मुंबईमध्ये. तर इथे मी का आले, कशासाठी आले होते, सगळं काय मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर शेअर केलंच होतं, पण तरी आता लॉंग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याआधी मुंबईची ट्रॅफिक बघा, विचारूच नका. रात्रीचे 2 वाजलेले असू किंवा मग सकाळचे 7 वाजलेले असू, इथे कंटिन्युअसली ट्रॅफिक जे आहे तर ते असतेच. पण आत्ता जे आम्ही साईडला होतो ते म्हणजे बँड्रा साईडला होतो, त्यामुळे इथे ना जराशी गर्दी जी आहे तर ती कमी होती. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आता आम्ही निघालेलो होतो ते म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये, आणि स्पेशली तिथे आमचं जाण्याचं कारण ते म्हणजे होतं पेंग्विन. पण त्याआधी बघा, हा सी साईड रोड होता आणि खाली समुद्र आहे, आणि त्याच्यानंतर जो वरतून जो आहे तर तो ब्रिज जात होता. ब्रिजवरून जो नेचर आहे ना, इतकं सुंदर दिसत होतं. आणि सकाळचे 8:30 वाजलेले असतील. आम्ही लवकर निघलो होतो, पण आम्हाला आमच्या हॉटेलपासून, आमचं हॉटेल जे आहे तर ते एअरपोर्टच्या नियर होतं, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरच असेल. तिथनं इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळपास 1 तास लागला. आणि जे हे प्राणी संग्रहालय आहे ते म्हणजे वीर माता भोसले यांचे बॉटॅनिकल झू आहे, प्राणी संग्रहालय आहे. तर हे 9:30ला ओपन होतं, आणि ओपन होण्याच्याच टाईमला आम्ही इथे एंट्री केली. आणि तिकीट आहे फक्त 300 रुपये. 300 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण दिवस इथे जे आहे तर ते फिरू शकता. आणि इथे येण्याचं आमचं एकमेव कारण होतं ते म्हणजे पेंग्विन्स आम्हाला पाहायचे होते. काही व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे पुण्याचं आहे राजीव गांधी नॅशनल झू, तिथे पण आम्ही गेलो होतो. त्यानंतर जे औरंगाबादचं आहे, त्याचं नाव ॲक्च्युली आता मला आठवत नाही, पण ते सुद्धा आम्ही पाहिलं. सगळीकडे टायगर्स आहेत, लायन्स तर खूप रेअर्स आहेत, लायन्स कुठेच नाही आहे, पण टायगर्स प्रत्येक प्राणी संग्रहालयामध्ये आहे. त्यानंतर कासवस आहेत, आणि मेन म्हणजे मगर पण कधीच पाहिलेली नव्हती. फर्स्ट टाईम आम्ही या प्राणी संग्रहालयामध्ये मगर पाहिली. आणि एंट्री केल्यानंतर फर्स्ट सेक्शन जो आहे तो म्हणजे बर्ड सेक्शन. इथे प्रत्येक प्रकारचा जो पक्षी आहे तर तो तुम्हाला पाहायला भेटेल. पोपटचा आत्तापर्यंत मला एक प्रकार माहिती होता, तो म्हणजे ग्रीन कलरचा पोपट आणि त्याची रेड कलरची जी चोंच असते तर ती चोंच. पण इथे आल्यानंतर मला समजलं की भरपूर व्हरायटीज असतात त्यामध्ये पण, आणि सगळे बर्ड्स पाहून खरंच असं वाटलं होतं की आधी वाटायचं की मी खूप सारे बर्ड्स जे आहेत तर ते पाहिलेले आहेत, पण इथे आल्यानंतर समजलं मी जे पाहिले होते ना तर ते काहीच नव्हतं. पण एकदा तुम्ही बघा, इथे आल्यानंतरचा जो निसर्ग जे काही आहे ना ते इतकं सुंदर आहे. आणि पक्ष्यांसाठी जे सेक्शन बनवले आहेत ना, स्पेशली तिथे खूप जास्त झाडं आहेत आणि झाडांवरती पक्षी आहेत. आणि झाडांच्या वरती एकदम झाडांच्या हाईटपेक्षाही वरती नेट्स लावलेल्या आहेत, कारण ते पक्षी उडून जाऊ नये म्हणून त्यांची खूप जास्त ते केअर केली जाते. परत त्यांच्यासाठी प्रायव्हसी पण भरपूर जास्त आहे. आपण डायरेक्टली त्यांना टच करू शकत नाही, हात लावू शकत नाही, किंवा मग इव्हन त्यांच्या जवळही जाऊ शकत नाही. पूर्ण असे काच लावलेले आहेत. काचेच्या आउट साईडला आपण असतो आणि इन साईडला बर्ड्स, पक्षी, ॲनिमल्स जे काही असेल तर ते आत असतात. आणि बर्ड्स सेक्शन झाल्यानंतर त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आम्ही आलो. तिथे म्हणजे ही मगर मला पाहायला भेटली. आणि खरं सांगते, मगर पण मी इथे पहिल्यांदा पाहिली होती. खूप मोठा टँक होता, आणि टँकच्या बाहेर म्हणजे आउटसाईडला जिथे आम्ही थांबलेलो होतो ना, तिथे पण जे डेकोरेशन होतं किंवा मग जे काही होतं ना, जे आर्टिफिशियल म्हणजे खूप सुंदर असं होतं बसण्यासाठी वगैरे. आणि तिथे तर मगर पाहिली. त्यानंतर पुढे आलो, तर पुढे आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटले ते म्हणजे कासव पाहायला भेटले. आणि कासव, खरंच सांगते, कासवसुद्धा मला असंच माहीत होतं की एकच प्रकारचा कासव असतो, आणि तो जमीनमध्ये पण राहू शकतो आणि पाण्यामध्ये पण राहू शकतो. पण असं काही नसतं. जमीनवर राहणारे जे कासव असतात ना, तर त्यांची जी व्हरायटी असते किंवा मग त्यांची जी प्रजाती असते ना, तर ती वेगळी असते. आणि जे पाण्यामध्ये असतात ना, तर त्यांची प्रजाती जी असते तर ती वेगळी असते. हेही मला तिथे गेल्यानंतरच समजलं. त्यानंतर परत पुढे आलो, जे तुम्हाला आता मी बोलले होते बर्ड्सबद्दल. तर इथे पाहू शकता त्यांची केअर पण खूप केली जाते. त्यांना जेवण वगैरे जे काही असेल त्यांचं सगळं काही त्यांना टाईम टू टाईम दिलं जातं. आणि इथे आल्यानंतर खरंच खूप जास्त मन प्रसन्न होऊन जातं. आणि आम्ही तर आलोच होतो, पण पूर्ण दिवसामध्ये मला इथे भरपूर स्कूलच्या ट्रिप ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या, तेही तिथे पाहायला भेटल्या. म्हणजे भरपूर आउटसाईडचे असतील, मुंबईच्या आउटसाईडचे पण भरपूर लोक जे आहेत तर तिथे पाहण्यासाठी आलेले होते. याच्या आधी मुंबईला आम्ही भरपूर वेळेस आलो, पण कधी गुगलवरती सर्चही केलं नव्हतं की इथे प्राणी संग्रहालय आहे, फक्त वाचलं होतं. पण आता जेव्हा गेलो होतो मुंबईला, तर तेव्हा म्हणलं की चला आता मुंबईला आलोच आहे तर 2 दिवस थांबूयात. ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण काही आमचं वेगळं होतं.
ते मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि आता फायनली तो सेक्शन जो पाहण्यासाठी आम्ही स्पेशली आलो होतो तो म्हणजे पेंग्विन्स. आणि इथे आल्यानंतर खरंच सांगते की मला खरंच असं वाटलं नव्हतं की इथे पेंग्विन्स मला पाहायला भेटतील. फक्त वाटलं होतं की गुगलवरती सगळं काही दाखवतात पण सगळे प्राणी तिथे अवेलेबल नसतात. पुण्यात गेलो होतं तसंच झालं होतं. गुगलवरती तर खूप सारे प्राणी दाखवले पण तिथे तेवढे काहीच नव्हते. पण जेव्हा मी मुंबईचं हे प्राणी संग्रहालय पाहिलं ना तर खरंच सांगते इथे सगळे 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 प्राणी आहेत. फक्त एक प्राणी नाही पाहायला भेटला तो म्हणजे लायन. आणि तो लवकरच येणार आहे असा त्यांनी खूप मोठा फ्लेक्स तिथं लावला होता. लायनचा फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं आय एम कमिंग सून. म्हणजे लवकरच तिथे लायन पण अवेलेबल होणार आहे. पण हे पेंग्विन्स पहा, पेंग्विन्सला राहण्यासाठी जसं काही लागतं ना सगळं काही तसंच इथे क्रिएट केलेलं होतं. आणि आता अजून एक इच्छा माझी आहे ती म्हणजे पांडा पाहण्याची. आता माहिती नाही आपल्या इंडियामध्ये पाहायला भेटेल का नाही, पण इन फ्युचर कधी ना कधी पांडा पाहण्यासाठी जिथे असेल तिथे जाण्याची इच्छा तर माझी नक्कीच आहे. आता आम्ही पाहणार होतो ते म्हणजे चितळ. आणि चितळ म्हणजे एक डिअरचाच प्रकार आहे. थोडासा डिफरन्स असतो बट ॲज युजल सगळं काही दोघांमध्ये जास्त काही डिफरन्स नसतो. फक्त शिंगांमध्ये मला वाटतं थोडाफार डिफरन्स असतो. जे मेन डिअर असतात तर त्यांचे शिंग जे असतात तर ते थोडेसे उंच असतात आणि चितळचे जे आहेत तर ते छोटेसे, त्यांना हाईट नसते किंवा मग एकदम छोटे छोटे त्याचे शिंग असतात. आणि इथे येण्याच्या आधी ना आम्ही थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केला, चहा घेतला आणि पाणी बॉटल घेतली. इथे आतमध्ये येण्यासाठी ना पाणी बॉटल नाही आणू शकत, जेवणाचं आपण काहीच आतमध्ये आणू शकत नाही, फक्त रिकाम्या हाताने इथे यायचं. जेवढं आपल्या पर्स वगैरे असेल तेवढं फक्त आपण आणू शकतो. खाण्याचा एकही पदार्थ आपण इथे आणू शकत नाही. आणि आत आल्यानंतर जी बिसलेरी बॉटल आपण आपल्या गावामध्ये 15 रुपयाला घेतो ना तर ती पाणी बॉटल आम्हाला इथे 100 रुपयाला घ्यावी लागली बिकॉज ऑफ ब्रँड. कारण ती ब्रँडेड बॉटल होती आणि 1 लिटरची पण ती नसेल, जवळपास 800 ml ची असेल. आणि ती आम्हाला भेटली तिथे 100 रुपीजला. पूर्ण काचेची बॉटल होती. त्यानंतर हे जे पॉपकॉर्न्स दिसत आहे ना हे जवळपास 250 रुपयाचे एवढेच पॉपकॉर्न्स होते. पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं आणि जेव्हा आपण पाहतो तेव्हा घ्यावंसं पण वाटतं. मग आपली मजबुरी असते, मग आपण घेतो. पण असं चला अशा ठिकाणी जे आहे तर ते जे किमती जे आहेत तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक असतो डिफरन्समध्ये. आणि आता तुम्ही पाहिलं खूप छोटे छोटे मुलं जे आहेत तर ते त्या प्राणी संग्रहालयामध्ये व्हिजिट करण्यासाठी आले होते. आणि आता आम्ही ज्या सेक्शनला आलो होतो ना तर तो म्हणजे टायगरचा. आणि इथे आम्हाला टायगर पाहायला भेटला. माझ्यासाठी हे नवीन नव्हतं पण त्रिशासाठी हे नवीन होतं, कारण इथे टायगर खूप खूप जवळून त्रिशाने पाहिला. काचेच्या इनसाईडमध्ये तो होता, आउटसाईडला आम्ही होतो. आणि जेव्हा आम्ही पुण्यामध्ये पाहिलं तर तेव्हा टायगर जो आहे तर तो खूप दुरून पाहावा लागतो, तो काही जवळ येत नाही. कारण तिथले म्हणजे प्लेस मोठा आहे, खूप मोठ्या जागेमध्ये त्याला फिरण्यासाठी वगैरे खूप मोठी जागा होती. इथे पण मोठी होती बट जो रुंदी असते ना तर ती रुंदी त्याची लहान होती, त्यामुळे तो काचेपर्यंत येत होता आणि हात वगैरे लावून जवळ आपल्या पाहून आपल्याला जात होता. आणि सेफ्टी वगैरे इथे खूप आहे, म्हणजे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि त्या टायगरला पण कदाचित आता माहीत झालं असेल की त्याला पाहण्यासाठी सगळे येतात. तो काचेच्या जवळ येतो, छान हात वगैरे लावतो आणि छान डान्सिंग वगैरे करून सुद्धा तो इवन जातो. आणि जेव्हा पावसाळा असतो ना तर तेव्हा तिथे पाणीही असतं आणि पाण्यामध्ये टायगर जो आहे तर तो खेळत असतो. एक व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये तोही टाकला होता, तुम्हाला तिथे पाहायला भेटेल. आणि आता ऑलमोस्ट आमचं सगळं पाहून झालेलं होतं. आता आम्हाला बाहेर जायचं होतं
पण त्याआधी ना माझ्या सासूबाईंना म्हणजे आईंना ना इथे एक महाराज दिसले आणि त्यांचं म्हणणं होतं की हे संगमनेरचेच महाराज आहेत, जे आमचं खांडगावचं मंदिर आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉगमध्ये. तिथले जे पुजारी आहेत ना तर ते तिथे आहेत. पण मी आईला म्हटलं की ते पुजारी जे आहे तर ते इथे कशाला येतील, ते मंदिरात असतील, त्यांचं पूजा अर्चना वगैरे तिथे चालू असेल आणि ते मुंबईला तर कशालाच येतील, आणि प्राणी संग्रहालयात तर काहीच दूरदूरचा संबंध नसेल त्यांचा, ते मंदिरातच राहत असतील. आणि स्पेशली असं व्हिजिट करण्यासाठी कधी कोणते महाराज असं मंदिराचे पुजारी स्पेशली जे खूप ब्रह्मचारी वगैरे असतात ते कधीच मी पाहिलेले नव्हते. पण आता ह्याची जी पुढची कथा आहे म्हणजे ते खरंच होते की नाही ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आता आम्ही आलो होतो ते म्हणजे मंकी सेक्शनला, आणि इथे मंकीज पण आहेत. तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, छोट्यापासून ते एकदम मोठ्यापर्यंतचे मंकी जे आहे तर ते इथे पाहायला भेटले. मंकी जे आहे तर ते आपण कुठेही बघतोच, पण पिल्लू आमच्या स्त्रीसाठी हे खूप स्पेशल होतं, कारण तिथे छोटे छोटे मंकीज होते आणि ते खूप छान असे खेळत होते. इथे ना आता ऑलमोस्ट आमचं सगळं काही पाहून झालेलं होतं. मंकीज पाहिले होते आणि आता लास्ट वन राहिलं होतं ते म्हणजे अस्वल सेक्शन आमचा पाहायचा राहिलेला होता. अस्वल तिथे एकच होता, पण तोही आम्हाला क्लिअरली पाहायला भेटला नाही. तो फक्त आम्ही बॅक साईडनेच पाहिला. त्याचं काहीतरी जेवण वगैरे सुरू होतं आणि त्याचा पूर्ण चेहरा जो आहे तर तो भिंतीच्या साईडला होता. तो काचेच्या जवळ काही येतच नव्हता. त्याचा स्पेस खूप मोठा होता आणि त्याचं जेवण वगैरे काहीतरी तिथे सुरू असावं, त्यामुळे मग तो काही आमच्याकडे बघतच नव्हता. तरी मी शूट करण्याचा प्रयत्न केला, पण सगळं काही यामध्ये बॅकअप साईड दिसतीये. आणि मग इथनं आम्हाला आता जायचं होतं बाहेर, ते म्हणजे आम्हाला घरी जायचं होतं आणि सगळं काही फिरण्यासाठी आम्हाला जवळपास 4 तास लागले. आणि अस्वलच्या साईडने जसं आम्ही बाहेर निघण्यासाठी गेलो तसं आम्हाला हे बाबा दिसले आणि तेव्हा आम्ही त्यांना पुढून क्लिअरली पाहिलं आणि मीच आईनं म्हटले की आई अरे हा खरंच हे तेच बाबा आहेत जे आपल्या संगमनेरच्या खांडगावच्या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत तर तेच ते आहेत. आणि ते आम्हाला तिथे भेटले. मग आम्ही त्यांच्याशी बोललो वगैरे आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे काय करताय, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचा भाऊ वगैरे कोणीतरी मुंबईमध्ये राहतो आणि 8 दिवसापासून ते तिथे होते आणि त्यांना बोर झालं असं, घरामध्ये वगैरे जास्त राहायची सवय नाही, त्यामुळे त्यांच्या भावाने त्यांना इथे व्हिजिट करण्यासाठी आणलं होतं. त्यामुळे मग त्यांची भेट झाली. म्हणजे बघा, आम्ही पण आमच्या कामानिमित्त आलो होतो, असं काहीच डोक्यात नसतं, पण कधी कोणती व्यक्ती कुठे भेटेल ना तर काहीच सांगता येत नाही. आणि जवळपास आता 4 ते 5 तासाच्या दरम्यान आमचं सगळं काही पाहून झालं होतं. दुपारचे 2-2:30 वाजलेले असतील. आता आम्हाला जायचं होतं, म्हणजे आम्हाला घराकडे रिटर्न निघायचं होतं. कालचा दिवस आमचा एअरपोर्टवर गेला, त्यानंतर आजचा दिवस आमचा फिरण्यात गेला. आणि खरं सांगू तर या प्राणी संग्रहालयाचा फीडबॅक द्यायचा म्हटलं ना तर खरंच खूप 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 छान प्राणी संग्रहालय आहे. एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुमच्याकडे जर मुलं असतील ना तर त्यांना तर नक्कीच घेऊन या, कारण महाराष्ट्रामध्ये मला तरी वाटतं की पेंग्विन्स फक्त मुंबईमध्येच अवेलेबल असतील किंवा मग तिथेच पाहायला भेटतील. आणि स्पेशली आम्ही पण तेच पाहण्यासाठी गेलेलो होतो आणि जे काही आहे सगळं काही मी तुम्हाला दाखवलं. एकदम जवळून तुम्ही त्यांना पाहू शकता, फक्त तुम्ही त्यांना हात लावू शकत नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपण सगळं प्राणी संग्रहालय जे आहे तर ते पाहू शकतो. फक्त 300 रुपये तिकीट आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. आणि हां, जर तुम्ही मुंबईमधून असाल, माझा व्हिडिओ बघत असाल तर, किंवा मग संगमनेरमधून जरी असाल, माझा व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल की कुठल्या महाराष्ट्रातून कोणत्या कानाकोपऱ्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. आणि आता आम्ही बाहेर आलो 2:30 नंतर. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी. 2 दिवस कसे गेले काहीच समजलं नाही. आणि जेव्हापासून हा नॅशनल हायवे झाला ना तेव्हापासून आम्हाला मुंबई फक्त आणि फक्त 4 तासामध्ये आम्ही मुंबई गाठतो. आणि जेव्हा हा नॅशनल हायवे नव्हता, समृद्धी महामार्ग, तेव्हा आम्हाला इथे येण्यासाठी जवळपास 6 ते 7
7 तास लागायचे. आणि या नॅशनल महामार्गामुळे, समृद्धी महामार्गामुळे आम्ही फक्त आणि फक्त 4 तासामध्ये मुंबई गाठतो. त्यामुळे आम्हाला आता खूप इझी झालेलं आहे संगमनेरवरून मुंबईला जाणं किंवा संगमनेरवरून इव्हन गोव्याला जाणं किंवा मग नागपूरलाही जाणं आमच्यासाठी खूप खूप इझी पडतं. जो आम्ही प्रवास 12 तासात करायचो तो आता आम्ही फक्त 7 ते 8 तासात करतो, आणि जो 8 तासात करायचो तो आता फक्त 4 तासामध्ये करतो. तो फक्त आणि फक्त या समृद्धी महामार्गावर मुळे. आणि हा समृद्धी महामार्ग इतका सुंदर आहे, त्याच्यावरून पण नेचर खूप छान दिसतं. तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा रोड पण दाखवते, पण तुम्हाला वाटेल की ही काय रोड दाखवते, पण खूप छान, खूप खूप छान हा रोड आहे. एकही खड्डा तिथे नाही आहे आणि एकदम स्मूथली गाडी तिथे जाते. असं वाटतं की आपण प्लेनने सफर करतो की काय. आणि नेचर तर एवढा सुंदर आहे, झोप तर आपल्याला लागूच शकत नाही, कारण संगमनेर ते मुंबई निसर्ग एवढा सुंदर आहे. मध्ये भरपूर सारे घाट लागतात आणि हा जो टनेल आहे ना, तर तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा टनेल आहे आणि तो जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. आणि या बोगद्याचं नाव आहे इगतपुरी बोगदा. 7 ते 8 महाराष्ट्रातला पहिला असा बोगदा आहे जो खूप मोठा आहे आणि पूर्ण डोंगरांच्या आतमधनं आहे. आतमध्ये खूप साऱ्या लाईटिंग्स आहेत. आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटतं सकाळच झालेली आहे की काय, अशा एवढ्या सुंदर सुंदर लाईट्स वगैरे तिथे लावलेल्या आहेत. आणि असा होता आमचा आजचा दिवस. आणि कालचा दिवस जसा होता तो मी तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे. आणि आता मी घातलेला जो ड्रेस आहे ना, तर तो मी इथे टॅग केलेला आहे फक्त आणि फक्त. खूप कमी किमतीचा आहे, तुम्हाला विश्वासही नाही बसणार. एकदा नक्की चेकआउट करा. प्रोडक्ट्समध्ये खाली लिंक्स दिलेल्या आहेत. खूप छान छान वन पीसेस आहेत जिथे मी ॲड केलेले आहेत. बरेच चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्याच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय, टेक केअर.